आपल्या ई-लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल दुसरा पाठ सूर्य, चंद्र व पृथ्वीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. उत्तर चूक. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. 2. पौर्णिमेत चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. चूक. पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो. 3. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे. चूक. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. 4. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. चूक. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 2दा छेदते. 5. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे. चूक. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगल्स वापरणे योग्य ठरते. 6. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. चूक. चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. सूर्यग्रहण. या आकृत्यांमधून आपल्याला सूर्यग्रहण कोणते आहे ते ओळखायचे आहे. सूर्यग्रहण कधी होते? ज्यावेळेस पृथ्वी व सूर्य यांमध्ये चंद्र येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते. म्हणजे ही आकृती सूर्यग्रहणाची आहे, कारण यामध्ये सूर्य व पृथ्वी या दरम्यान चंद्र आलेला आहे. 2. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब. हे कसे दिसते? पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची केवळ प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते. ते सूर्यबिंब कंकणाकृती सूर्यग्रहणाचे असते. यामधून कोणते आहे मग ते? हे आहे. 3. चंद्राची अपभू स्थिती. या आकृत्यांमधून आपल्याला चंद्राची अपभू स्थितीची आकृती ओळखायची आहे. तर मग ही आकृती चंद्राची अपभू स्थितीची आकृती आहे. प्रश्न 3. पुढील तक्ता पूर्ण करा. तर मग तक्ता आहे, तपशील, वैशिष्ट्ये, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. चंद्रग्रहण कधी होते? पौर्णिमेच्या दिवशी. तर सूर्यग्रहण अमावस्येला होते. स्थिती कशी असते चंद्रग्रहणामध्ये? चंद्र, पृथ्वी आणि सूर्य. तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी, चंद्र आणि सूर्य अशी स्थिती असते. ग्रहणाचे प्रकार कोणकोणते असतात? चंद्रग्रहणाचे प्रकार खग्रास व खंडग्रास आणि सूर्यग्रहणाचे प्रकार कोणकोणते असतात? खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती सूर्यग्रहण. खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? चंद्रग्रहणामध्ये खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे असतात. तर सूर्यग्रहणामध्ये खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 7 मिनिटे 20 सेकंद. प्रश्न 4. आकृत्या काढा व नावे लिहा. 1. खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. यामध्ये काय दिसतंय आपल्याला? पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये चंद्र आलेला आहे. इथे 2 प्रकार दिलेले आहेत, खंडग्रास ग्रहण आणि खग्रास ग्रहण. या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला आकृती काढून घ्यायची आहे. 2.
खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण यामध्ये आपल्याला निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल सूर्य व चंद्र यांमध्ये पृथ्वी आलेली आहे। यामध्ये देखील 2 प्रकार आहेत, खग्रास ग्रहण व खंडग्रास ग्रहण। प्रश्न 5 उत्तरे लिहा। 1. दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? उत्तर, पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत। चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते। त्यामुळे दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत। 2. खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते? उत्तर, अमावस्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी 3 खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते। पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया पडते त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते। त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो तर काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते। 3. ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा। उत्तर, वृत्तपत्र, संदर्भ पुस्तके, आंतरजाल इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहणांची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळवलेल्या माहितीचा भित्तिपत्रके, तक्ते, गटचर्चा, पथनाट्य यांद्वारे प्रसार करणे। ग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणांत शुभ अशुभ असे काही नसते हे पाठ्यपुस्तकांतील विविध कृतींच्या व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे। 4. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर, सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते। त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू। सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगलचा वापर करू। 5. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील? उत्तर, उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील।